हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरोसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पॅटर्न कटोरीमध्ये प्रिन्स कटोरी कशी जोडायची, फिनिशिंग कसं द्यायचं, पुढचा भाग कसा तयार करायचा, सगळ्या छोट्या छोट्या टिप्ससोबत आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. फिनिशिंगमध्ये फ्रंट साईड कशी तयार करायची, ठीक आहे, ब्लाऊजची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाही तयार करून, बॅक पॅटर्न तयार करून, फिटिंग वगैरे कसं टाकायचं, बाही जॉईंट कशी करायची, सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज आपण स्टिच करून दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, कारण छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, अशा पद्धतीने समोरासमोर व्यवस्थित ठेवून मी बाहीचं जोडायचं काम करते मी. तर बघा, अशा पद्धतीने बाही मी जॉईंट करून घेतलेले आहे, मध्य काढलेला आहे, पॉईंट काढायचा आहे आपल्याला आणि कट मारून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही जोडून घ्यायची आहे. अगोदर अस्तर त्यावरती तुम्ही बघितलं समोरासमोर ठेवून घेतलं होतं आपण, आणि अशा पद्धतीने जसं आहे तसं टिप मारून घ्यायची. अस्तरला वेगळ्या साईडला टाकायचं आहे आणि त्याच्यावरती परत एक दाब टीप द्यायची आहे. परत आपल्याला अस्तर खालच्या बाजूने ढकलायचं आहे, वरती परत एक फिनिशिंगसाठी टीप द्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने, ठीक आहे. आता आपल्याला इथं सगळ्या साईडनी अस्तर पहिले जॉईंट करायचं आहे, फिटिंग लेवलनी वरच्या साईडनी. अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आपलं मेन ब्लाऊज पीसचं फॅब्रिक आपल्याला सगळं साईडनी कट करून घ्यायचं आहे आणि मध्ये काढून घ्यायचं आहे. असा मध्ये कट मारायचा आहे. आपल्या दोन्ही पण बाह्या तयार झालेल्या आहेत. आता आपण बॅक पॅटर्न तयार करून घेऊया. नेहमीप्रमाणेच आपल्याला बॅक पॅटर्नला पलटी मारून घ्यायचं आहे. डीप गळा असल्यामुळं आपण इथं पायपिंगसुद्धा करू शकतो, पण इथे त्यांना पलटी करून हवा होता, तशाच पद्धतीने करायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलं. इथं जर व्यवस्थित इकडं तिकडं कपडा सटकत असेल तर टाचण्या लावून घ्या, जेणेकरून फिनिशिंग छान येईल. तर इथं मला सवय असल्यामुळे मी डायरेक्ट घेतलेला आहे जोडायला. अशा पद्धतीने गळा जोडला, कमरेलासुद्धा टीप दिलेली आहे आणि गळ्याला असे कट मारायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला गळा उलटून घ्यायचा आहे. बघा, आता ही सिंपल प्रोसेस तर तुम्हाला माहितीच आहे, पण तरीसुद्धा फिनिशिंगमध्ये येण्यासाठी काही टिप्स असतात, त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तुम्ही जिथं कुठं चुकता तुमच्या लक्षात लगेचच येतं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर. तर अशा पद्धतीने आपल्याला वरून छान अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे. फिनिशिंगमध्ये जसं आपला ग्राउंडमध्ये गळा आहे तशीच आपल्याला छान अशी फिनिशिंग द्यायची आहे. तर बघा, इथंसुद्धा व्यवस्थित मी इथं कपडा थोडा थोडा टाईट करून घेते आणि मग फिनिशिंग देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आता इथं थोडासा सुटसुटीत शायनिंगचा कपडा आहे, सुळसुळा कपडा असल्यामुळं थोडंसं आपल्याला इथं फिनिशिंगसाठी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण माझं बघा किती छान असं फिनिशिंग येत आहे. कसं मी शिवते ते तुम्ही लक्षात घ्या. आता इथं माझं कमरेलासुद्धा फिनिशिंग देऊन झालेलं आहे, म्हणजे शिलाई मारून दाबटीप देऊन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने साईडनीसुद्धा आणि मुंड्याच्या लेवलनी, शोल्डरच्या लेवलनीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने अस्तर व्यवस्थित छान असं जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे सगळं, आणि त्यानंतर मग आपल्याला एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करायचे आहेत आणि उलट्या साईडनी आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आपल्याला इथं टक्स पॉईंट काढायचे आहेत. तर टक्स पॉईंट तुम्हाला माहितीच आहे, नेहमीप्रमाणे 4.5 इंच मध्येतून रुंदी, दोन्ही पण साईडला 4.5 इंच रुंदी, आणि खालच्या साईडकडून कंबरेचा पट्टीचं तयार असेल तर 4 इंच, नसेल तर 4.5 इंच अशा पद्धतीने घ्यायचं असतं. इथं डबल टिप द्यायची आहे. अशा पद्धतीने जुळून घ्यायचे आहेत दोन्ही पण. टक्स कशा पद्धतीने घेते तुम्ही बघा. आता इथं खालून आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरी आपल्याला टिप काढून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने तिरक्या साईडनी वरती यायचं आहे आणि त्यानंतर परत खालती जाऊन डबल टिप द्यायची आहे. अशा पद्धतीने टक्स पण देऊन झालेले आहेत. गळासुद्धा फिनिशिंगमध्ये पलटी व्यवस्थित झालेला आहे. आता आपण इथं नॉट लावून घेऊया. नॉट लावताना कधी पण 1 मीटर नॉट घ्यायची, त्याचे 2 तुकडे करायचे आणि ते अशी जोडून घ्यायची आहे. त्याला तुम्ही कोण तयार करू शकता, लटकन कशा पद्धतीने तयार करायचे वेगवेगळ्या पद्धतीने, ते सुद्धा आपले व्हिडिओ भरपूर आहे चॅनलवरती, एकदा नक्की चेक करा. आता इथं मी फक्त त्रिकोणी कोण करून देणार आहे, तर ते मी इथं करून घेते पटकन. तर बघा, अशा पद्धतीने मी इथं त्रिकोणी लटकन तयार करून घेतलेले आहे. दुसऱ्या पण साईडला तसाच लटकन तयार करून घ्यायचा आहे. डबल फोल्ड कपडा करायचा आहे, चौकोनीमधला त्रिकोणी जोडायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने करून
आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही पण नॉट तयार झालेले आहेत. नॉट आपल्याला शोल्डरपासून खाली 3 इंचावरती जोडायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने समोरासमोर दोन्ही पण सेंटर काढायचे आणि त्यानंतर जोडायचं. आता मी ते इंच मोजून नाही दाखवलं, कारण मला सवय लागलेली असल्यामुळं अंदाज हे समजतो. तर बघा अशा पद्धतीने नॉट व्यवस्थित बांधून घ्यायची आणि नॉट खावरच्या साईडनी आपल्याला अशी ढकलून द्यायची आहे आणि त्यानंतर असा बॅक पॅटर्नवरती ठेवायचा आहे आणि वरतून आपल्याला उलटी बाजू फ्रंट पॅटर्नची टाकायची आणि एक एक शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. शोल्डरला डबल टिप द्यायची, थोडंसं रफ करायचं तिथं सेंटरला. दोन्ही पण शोल्डर जोडताना असं रफ करायचं, व्यवस्थित करायचं, शोल्डर खालीवरी न होता पुढचा मागचा इकडे तिकडं न जाता छान असं शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता बघा असे इतकं सिंपल आणि सेंटर इतकी छान आलेलं आहे. थोडंसं उरलेलं आपल्याला एक्स्ट्राचा जे काही कपडा असं वाटते ते आपण कट करून घ्यायचा एक लेवलमध्ये अशा पद्धतीने. आणि जिथं आपण सेंटर काढलेला होता, भाईचा कट मारलेला होता, ते कट आपण डायरेक्ट ह्याच्यावरती शोल्डरवरती पॉईंटवरती ते कट ठेवायचं आहे, जिथून आपण दोन्ही पण शोल्डर जोडलेले आहेत तिथं. आणि आपल्याला एक बाजू जोडून घ्यायची आहे, परत पण तसंच करायचं आहे, दुसरी पण बाजू तशाच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे. नंतर बघा अशा पद्धतीने आता आपण ही बाजू जॉईंट करून घेतली. आता परत ती एक डायरेक्ट मागच्या मुंड्यापासून ते पुढच्या मुंड्यापर्यंत यायचं आहे. अशा पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची आहे. जशी आपण पहिली टिप मारली त्याच टिपवरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर आता एक शिलाई मारून घेतली, दुसरी पण मारून घेतली. आता दुसरी पण बाही सेम तशाच पद्धतीने जॉईंट करायची आहे. थोडासा इकडे तिकडे बाहेर आलेला कपडा कट करायचा आहे, असा पॉईंट मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडंसं जास्त कमी झालेलं असेल तर ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सेंटरवरती पॉईंट ठेवून व्यवस्थित एक साईडकडून एक जोडून घ्यायची आहे बाई. दुसऱ्या साईडनी पण सेम तशाच पद्धतीने करायचं आहे, जशी आहे तशीच जोडून घ्यायची आहे. सेंटरपासून ते आपल्या मुंड्यापर्यंत खाली यायचं आहे आणि जोडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी आता एक टिप जोडून दुसरी पण बाही जोडून घेतली. डबल टिप देऊन घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग आणि फिटिंग ह्या गोष्टी आपल्या परफेक्ट येतात. आणि डबल टिप दिली तर टिपही शिलाई उसवत नाही. अशा पद्धतीने दुसरी पण बाही जोडून घेतलेली आहे. दोन्ही पण शोल्डर व्यवस्थित बरोबर आलेत का बघायचे आणि अगोदर लूकपट्टी खाली ठेवायची आणि हुकपट्टी त्याच्यावरती ठेवायची. आणि इकडच्या सेंटर पण बघायचा, इकडचा सेंटर पण बघायचा. इकडचा सेंटर थोडा जास्त वाटला, थोडं नॉर्मल कट करून घ्यायचं दोन्ही पण साईडनी अशा पद्धतीने, जेणेकरून कंबर कमी जास्त होत नाही आणि ब्लाऊज सरकत नाही मागं पुढे. तर बघा अशा पद्धतीने आता हे सेंटरला जोडून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला वाटलंच की बाबा मुंडा खालीवरी होतोय, आपलं सेंटर पॉईंट येत नाही आहे, तर थोडंसं असं मुंड्याच्या तिथं टिप देऊन घ्यायची अशा पद्धतीने. आणि इथं बघा अशा पद्धतीने लगेचच आपल्याला सुईच्या बाजूने व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. उरलेला एक्स्ट्राचा सगळा कपडा कट करून घ्यायचा आहे. पाव इंच आपल्याला अर्धा इंच तिथे टिप मारायची, पाव अर्धा इंच तुम्हाला जसं वाटेल तसं. दुसऱ्या पण साईडने सेम मी तसंच करून घेते. अगोदर सेंटरला सेंटर व्यवस्थित जुळून घेते, खालून आपल्याला वरतीपर्यंत यायचं आहे आणि जुळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. उरलेला एक्स्ट्राचा कपडा ठेवून कट करायचा आणि पाव इंच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला उलटी बाजू करायची आहे ब्लाऊजची. अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळं मार्जिंग बाहेर काढून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता इथं मार्जिंग तुम्हाला दिसणार नाही, फक्त उलटी बाजू व्यवस्थित फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने पहिली टिप मारायची अर्धा इंच सोडून किंवा पाव इंच सोडून अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथं दुसरी पण साईडने मी तसंच करते, पूर्ण उलटून घेते आणि इथे हे करते. आता इथं ओव्हरलॉक करायची काही गरज नाही वाटत, कारण कसं आहे मग इथं टोचत पण नाही, कपडा कडक असो डिझाईनचा असो अजिबात टोचत नाही किंवा खूप छान असं फिटिंग पण बसतं असं केल्याने. तर बघा आता इथं काय करायचं आहे आपल्याला, आपला ब्लाऊजचं फिटिंगचं माप टाकायचे. आता ब्लाऊज नसेल तर तुम्ही वहीवरती अंगावरती ब्लाऊज अंगावरचे मापं घेऊन वहीवरती लिहिलेले तेच माप आपल्या इथे टाकायचे. किंवा असं ब्लाऊज असेल तर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि त्याचं ना एकदम फिटिंगची जी आपली पहिली टिप असती ती त्या टिपवरती आपल्याला खाली मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा मी कसे पॉईंट काढते. आता फिटिंग कशी करायची याच्यावरची एक सेपरेट व्हिडिओसुद्धा मी दिलेला आहे, तुम्ही तो पण बघा म्हणजे लक्षात येईल. आणि हे सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या.
आता इथं बघा दंडघेर पण मी जसा आहे तसा टाकलेला आहे. लक्षात तो तुमच्या आलंच असेल, जसं फिटिंगची पहिली टीप असते तिथून मी खाली मार्किंग केलेलं आहे आणि तिन्ही पण पॉईंट मी काढून घेतलेले आहेत आणि हे असे जुळून घ्यायचे आहेत आपल्याला तिन्ही पण पॉईंट. आता इथं मी थोडंसं मार्किंग केलं नाही, पण तुम्हाला पॉईंट तर दिसतेतच. कारण बघा अशा पद्धतीने पाव इंचवरती आपण टिप मारून घेऊया. पहिली टिप आपण त्या पॉईंटवरती मारलेली आहे जिथं आपण मार्किंग केलेलं आहे, माप काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 2-3 टिप आपल्याला अशा पाव इंचवरती द्यायच्या आहेत. एक्स्ट्राचे दोरे कट करायचे आहेत. दुसऱ्या पण साईडनी सेम तसंच करायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला फिटिंग द्यायची आहे. आता इथं मी मार्किंग करत असते पण माझ्याकडून राहून गेलं, कारण मला इथं एवढी गरज वाटत नाही. कारण कसं आहे, मला इतकी ब्लाऊज फास्टमध्ये शिवायची सवय लागलेली आहे आणि अंदाजावर पॉईंट सगळे येतात. कारण सवय लागल्यामुळं हे होतं. काही दिवसांनी तुम्हाला सुद्धा सवय लागली ना तर तुम्ही सुद्धा इतके छान पद्धतीने ब्लाऊज शिवताल. फक्त व्हिडिओ पूर्ण सगळे शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर दुसरी पण आपण फिटिंगची टिप मारून घेतलेली आहे पॉईंटवरती. त्यानंतर परत पाव इंचावरती आपण टिप्पा मारून घेणार आहोत दुसऱ्या पण साईडनी तशाच, आणि लगेचच आपण एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला इथं 3-4 की जितक्या मारायच्या तितक्या तुम्ही इथं टिपा मारू शकता. इथं 1.5 इंच मार्जिन भरपूर उरलेलं आहे. जरी ब्लाऊज फिटिंग झालं तरी उसू शकतात किंवा लूज झालं तर मारू शकतात, पण शक्यतो लूज वगैरे होत नाही. खूप छान अशा पद्धतीने हे ब्लाऊज बसतो. तर बघा अशा पद्धतीने उलटं करून बघायचं, पॉईंट बघायचे, सेंटरला सेंटर आलेलं आहे का नाही ते बघायचं, पूर्ण सरळ फिटिंग आलेली आहे का नाही ते पण बघायचं. तर पाहू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये हा पूर्ण ब्लाऊज माझा फिटिंगमध्ये झालेला आहे. एकदम सरळ टिपा आलेल्या आहेत, त्यामुळं एकदम सरळ फिनिशिंगसुद्धा दिसतोय. गळ्याचा राऊंड गळा शेपसुद्धा किती मस्त दिसतोय समोरचा. फ्रिंजची कटोरीसुद्धा किती छान दिसते आणि ही फ्रिंजची कटोरी ब्लाऊजचं खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे. तर प्लीज तुम्ही ह्याचं कटिंग स्टिचिंग हे जे काही क्लास आहे 3 दिवसाचा तर तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी. छोट्या छोट्या मी तुम्हाला पॉईंट तिथं समजून सांगितलेले आहेत. तुम्ही हाच व्हिडिओ बघितला असेल, त्याच्या मागचे नसतील बघितले तर ते सुद्धा बघा. आपण ब्लाऊजवरून माप काढण्यापासून ते पेपर कटिंग करून ब्लाऊज पूर्ण स्टिच केलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. फिटिंग कशी करायची, फिनिशिंगविषयी तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत, फिटिंगविषयी सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्ही हे तिन्ही पण व्यवस्थित बघा आणि हा क्लास पूर्ण करून तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिवायला शिका. तर फिनिशिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही विचारायचं असेल तर ते सुद्धा विचारा आणि व्हिडिओला लाईक करा. इतर मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, ज्या त्यांनासुद्धा हे व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवता येईल ह्याची अपेक्षा आहे मला. आणि इथं बघा अशा पद्धतीने बाहीचं हे जर उचकलेली असते ना तिथं व्यवस्थित पूर्ण फिटिंगमध्ये बाही बसते. अजिबात बाहीला कुठे घोळ वगैरे येत नाही. तर हे छोटे छोटे पॉईंट्स असतात ते लक्षात प्लीज घ्या. तुम्ही नक्की ब्लाऊज शिवायला शिकाल. तुमच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळे दूर होतील, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर कळेल. तर अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. तर चला प्लीज व्हिडिओला लाईक करत जा. व्हिडिओ लाईक केला तर इतरांपर्यंत जास्तीत जास्त पोचतो आणि अशा पद्धतीने गोल आकारापर्यंत मस्त असा हे फिनिशिंगमध्ये मागचा सुद्धा राऊंड आपला हे छान असा तयार झालेला आहे. तर बघा इथं नॉट वगैरे मस्त लावून झालेले आहे, सगळं फिनिशिंगमध्ये तयार झालेलं आहे. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि ही प्रिन्सचे कटोरीचा ब्लाऊज कटिंग स्टिचिंगसुद्धा करा, कारण हे खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.